एनबीटी या आठवड्याच्या शेवटीला इस्लामिक कॅलेंडरनुसार मुस्लिम बांधवांचा रमजान या पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे। या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास धरतात। सुनो रमजान की दास्तां को सुनो, रहमतों का बयां है बयां को सुनो, रहमतों का बयां है बयां को सुनो। मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना समजल्या जाणाऱ्या रमजानच्या इस्लामिक कॅलेंडरनुसार मासांवर झालाय। शहरातील मुस्लिम बांधव या पवित्र महिन्याची आतुरतेने वाट बघत असतात। चंद्र दिसल्यानंतर हा पवित्र महिना सुरू झाल्याचं समजलं जातं। यंदा 29 जूनपासून रमजानच्या महिन्याची सुरुवात झालीये। चंद्रोदय झाल्यानंतर रात्री मस्जिदमध्ये विशेष नमाज अदा केली जाते। पहिल्या दिवसाच्या उपवासापूर्वीच्या रात्रीला तरावी म्हणतात। त्यावेळी मस्जिदीत अथवा घरी होली कुराण वाचलं जातं। या पवित्र महिन्यात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाज अदा करतात। रमजानच्या संपूर्ण महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात। रमजानला रमदान असंही म्हटलं जातं। या दरम्यान मुस्लिम बांधव त्यांच्या आयुष्यातील उद्देशावर, त्यांच्या आवडीनिवडीवर, त्यांच्या गरजेवर सर्व लक्ष केंद्रित करतात। या महिन्यात दान धर्म मोठ्या प्रमाणात केला जातो। इस्लाम धर्मातील 5 स्तंभापैकी उपवास हा एक महत्त्वाचा स्तंभ मानला जातो। शहाद, नमाज अदा करणे, गरिबांना कर देणे म्हणजे जकात, रमजान महिन्यात उपवास ठेवणे तसेच या महिन्यात मक्का मदिनाला जाणे हे 5 स्तंभ मानले जातात। दररोज उपवास धरल्यानंतर अल्लाहच्या आठवणीत मुस्लिम शेवटच्या दिवशी इफ्तार उपवास सोडतात। मौलानाच्या समक्ष ते नमाज अदा करतात। रमजानच्या पवित्र महिन्याच्या माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शहरातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत। आजपासून रमजानचा महिना सुरू होत आहे आणि मुस्लिम बंधू भगिनी या रमजानच्या महिन्यामध्ये पूर्ण दिवस उपवास करून त्यांच्या ईश्वराकडे, त्यांच्या अल्लाहकडे दुआ मागत असतात की सर्वांना सुखी कर आणि चांगली सद्बुद्धी बुद्धी दे। या रमजान महिन्यामध्ये आज आपण पाहिलं तर ईद येईपर्यंत यांचा हा उपवास सुरू असतो। सर्व मुस्लिम बंधू भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा, भाजप पक्षातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना या रमजान महिन्यामध्ये त्यांच्या ज्या ज्या काही इच्छा असतील, ज्या ज्या काही मनोकामना असतील तर त्यांना त्यांच्या प्रार्थनेमध्ये त्यांना मिळू दे एवढीच मी प्रार्थना करते। जर्नलिस्ट रितेश सोनवणेसह राज चव्हाण, एनबीटी।